थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहरांचा छवा विसावला जळीला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल हा व्हिडिओ एक्झॅक्टली कसला आहे. तर भरपूर जणांचे खूप टाईमपासून रिक्वेस्ट होतं, लाईक प्रेग्नन्सीपासूनच रिक्वेस्ट होतं की ताई व्हिडिओ बनव की ज्याने आम्हाला थोडंफार हेल्प होईल, तुझी जर्नी ऐकायला पण बरं वाटेल. सो फायनली तो दिवस आलेला आहे. मी भरपूर टाईमपासून सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येक ब्लॉगच्या खालती एकतरी कमेंट असतं की तुझी प्रेग्नन्सी जर्नी सांग. इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही भरपूर मेसेजेस करतात की प्रेग्नन्सी जर्नी सांग, आमची ऑलमोस्ट प्रेग्नन्सी संपायला आली आणि तू कधी सांगशील आम्हाला. आणि ज्ञानाकडे बघून पण भरपूर जणांचे रिक्वेस्ट येतात की थोडीफार हेल्प होईल आम्हाला. तर फायनली मी विचार केला चला मग तुम्हाला थोडा टाईम काढेल आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. सो बिफोर सगळं काही चालू करण्याच्या आधी तुम्हाला मी छोटीशी अजून एक गोष्ट दाखवते जी मी ज्ञाना झाल्यापासून यूज करते आहे. सो लेट्स गो. ज्ञाना आणि सावीच्या युटेन्सिल्स आणि क्लोथ्ससाठी आम्ही यूज करतो आहोत लवलॅकचे लिक्विड क्लेन्झर आणि लवलॅकचं बेबी लॉन्ड्री डिटर्जंट. हे दोन्ही प्रोडक्ट्स एकदम मस्त आहेत, नॉन टॉक्सिक आहेत, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, 100% बायोडिग्रेडेबल आहे, फूड ग्रेड इंग्रेडियंट्स आहेत लिक्विड क्लेन्झरमध्ये, कोणतेही आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत, नॉन रेसिड्युअल किल्स हार्मफुल बॅक्टेरियल, रिमूव्ह पेस्टिसाइड रेसिड्यूज ऑन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. बेबी लॉन्ड्री डिटर्जंट आहे ते माइल्ड अँड जंटल ऑन बेबी स्किन आहे, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, नॉन टॉक्सिक आहेत, कोणतेही आर्टिफिशियल कलर नाही आहेत याच्यामध्ये. त्याचबरोबर बेबी लॉन्ड्री डिटर्जंटमध्ये कोणतेही फॉस्फेट किंवा फ्लोरेसन्स नाही आहे. सो हे दोन्ही प्रोडक्ट्स आपल्या बेबीसाठी खूप जास्त सेफ आहेत. या दोन्ही प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, नक्की जाऊन चेकआउट करा. ही गोष्ट होती जी मी ज्ञाना झाल्यापासून यूज करते आणि ट्रस्ट मी खूप युजफुल आहे आपल्या बेबीजसाठी. आपले बेबीजचे जे क्लोथ्स आहेत ते मस्तपैकी छान राहतात याच्याने आणि युटेन्सिल्स वगैरे पण छान क्लीन राहतात. एनिवेज व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला फक्त हेच बोलायचं आहे, ही जी एक्सपिरियन्स आहेत जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती ऑल टुगेदर माझी एक्सपिरियन्स आहे. पर्सन टू पर्सन डिफर करू शकतं आणि तुम्ही काही गोष्टी करतील ते नक्कीच तुमच्या गायनॅकला कन्सल्ट करा आणि नंतरच करा. जे पण पहिले गायनॅकला विचारा आणि नंतर करा. बाकी आपल्या मोठ्यांचं ऐका. खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्यांच्याकडनं पण शिकायला मिळतात. बाकी मी माझी जी एक्सपिरियन्स आहे, मी काय केलं, काय फॉलो नाही केलं, काय फॉलो केलं, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेल. सो स्टार्टिंग विथ कसं होतं माझं प्रेग्नन्सी. सो ॲज सच बघायला गेलं तर माझं प्रेग्नन्सीची जर्नी 9 मंथ्सची अमेझिंग होती, एकदम भारी होती. बिकॉज मला ॲज सच एवढा जास्त काही त्रास झाला नाही. जे काही त्रास झाला फर्स्ट ट्रायमेस्टरच झाला आणि एव्हरी डे एक वेगळंच होतं. काही ना काही एव्हरी डे काही ना काही होत राहतं. सो जे प्रेग्नंट वुमेन आहे त्यांना माहिती आहे काय नवीन 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 रोज काहीतरी वेगळं चालूच असतं. सो सेम तसंच होतं माझं. सो फर्स्ट ट्रायमेस्टरला मला थोडंफार डिस्कम्फर्ट व्हायचं, म्हणजे वॉमिटिंग व्हायचं, नॉशिया व्हायचं, त्या सगळ्या गोष्टी फर्स्ट ट्रायमेस्टरला झाले. तो मी त्यावेळेस आय यूज टू प्रेफर की मी जास्त लिक्विड खाऊ, लिक्विड पिऊ, परत फ्रूट्स खाऊ आणि बाकी मला जे गोष्टी आवडतात असं यायचं की माझ्या मनात की हे मला खायचं ते खायची. बाकी मला प्रचंड गोष्टी जी आवडते ते म्हणजे चायनीज फूड आवडतं आणि हे चाट्स खूप आवडतात. पण या दोन्ही गोष्टी माझ्या थ्रूआउट 9 मंथ्स स्किप झालेल्या बिकॉज मी जेव्हा पण ते खायची मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा. सो त्या गोष्टी मी अवॉइड करायची. ज्या गोष्टी एवढ्या आवडायच्या त्या मी खूप अवॉइड केल्या खायला. भरपूर वेळा विचार करायचे खाल्लं की त्रास व्हायचं. सो ते मी स्किप केलेलं ऑल टुगेदर. जेव्हा वाटलं तेव्हाच खायची, पण खूप कमी खायची. बाकी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्येच मला थोडंफार त्रास झालेलं आणि भरपूर जणं बोलतात की हे नाही खायचं प्रेग्नेन्सीमध्ये, ते नाही खायचं. मी सगळं खाल्लं, सगळं म्हणजे सगळं खाल्लं. जे मला पुढ्यात समोर दिसायचं ते मी सगळं खायचे, व्हेज नॉनव्हेज सगळं खायची.
सो असं काही नसतं की तिखट खाल्लं की केस येत नाही बाळाच्या डोक्यावरती, हे खाल्लं की कलर असा डाऊन होतो, ते खाल्लं. मी तर नाही एक्सपिरियन्स केलं, मला तर कुठेही वाटलं नाही. मी खूप तिखट वगैरे सगळं काही खाल्लं, ज्ञानाला भरपूर केस आले डोक्यात. सो मी त्या गोष्टी बिलकुल फॉलो नाही केल्या. आणि हे तर फूड बाबत झालं. सेकंडली विथ रिस्पेक्ट टू रीडिंग, खूप आपल्याला सगळे आपले मोठे जण पण बोलतात की बेसिकली यू शुड रीड देवाची गोष्ट वगैरे काही, जे की म्हणजे काय चांगले व्हॅल्यूज बेबीमध्ये इन्कल्केट होतात. तर विथ रिस्पेक्ट टू दॅट मी जास्त करून आम्ही टी व्हीलाच लावायचो सकाळपासून. गणपती स्तोत्र असो, कृष्णाचं गाणं असो, त्या सगळ्या गोष्टी सकाळपासून. सो मला ह्याच गोष्टी बोलायचं की भरपूर वेळा असं होतं की रीडिंग वगैरे करायला आपल्याला आवडत नाही किंवा नाही जमत, पुस्तक घेतली की झोप येते किंवा डोकं दुखतं, असं मला तर प्रेग्नन्सीमध्ये तसं व्हायचं. सो टी व्हीला लावा, ऐका, जेवढ्या गोष्टी तुमच्या कानावर पडतील त्या पण गोष्टी चांगल्या आहेत. तर आम्ही टी व्हीला लावून ठेवायचो किंवा रूममध्ये आलं की ते चालू असायचं देवाचं वगैरे. सो स्पिरिच्युअल जेवढं करतील, देवाचं करतील, दॅट इज गुड फॉर युअर हेल्थ ॲज वेल ॲज फॉर युअर बेबी. हे मी खूप जास्त एक्सपिरियन्स केलं आहे. आणि बाकी मी स्तोत्र बोलायची 108 वेळा, माझी जे रोजचे मंत्र आहे ते बोलायची, बापूंचं मंत्र आहे रामा रामा ते बोलायची, हनुमान चालीसा बोलायची, गणपती अथर्वशीर्ष बोलायची. ते माझं डेली रुटीन आधीपासूनचंच आहे, ते अजूनसुद्धा फॉलो करते. आणि थोडेफार गोष्टी मी एक्सपिरियन्स केले जेव्हा ज्ञाना झाली, तेव्हा जेव्हा पण मी तिला झोपवायला घ्यायची तेव्हा मी हनुमान चालीसा वगैरे बोलायची आणि ती झोपायची, पटकन झोपायची. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काहीतरी कोणतं तरी स्तोत्र बोला किंवा काय तुम्हाला जे आवडेल ते बोला. असं नाही की ह्याच गोष्टी बोलल्या पाहिजे त्याच, पण काहीतरी बोला सो दॅट तुम्ही सुद्धा जेव्हा बेबी होईल तेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट करतील तर त्यांना ते गोष्ट कळेल. सो भरपूर जणांनी मला हे विचारलेलं, तू गर्भसंस्कार केलं का? तर गर्भसंस्कारचं मी आय मॉम्सचं म्हणून आहे, एक इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्यांचं ॲपसुद्धा आहे. सो त्यांचे कोर्सेस असतात, आय गेस 2 डेजचं असतं. सो ते 2 डेजचं कोर्स केलेलं, काहीतरी 300 रुपीजचंच कोर्स आहे. सो त्याच्यामध्ये खूप छान कोर्स आहे ते. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण काही इन्फॉर्मेशन मिळून जाते की एक्झॅक्टली तुम्हाला गर्भसंस्कार हे काय आहे, काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे आणि कसं. सो त्याच्यामध्ये त्यांनी टोटल 3 पार्ट्समध्ये डिवाईड केले. फर्स्ट इज जो फिजिकल फिटनेस, की तुम्ही फिजिकली फिट पाहिजे, काय काय गोष्टी फिजिकली केल्या पाहिजेत त्या. सेकंडली तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुमचा आहार कसा पाहिजे ते. आणि थर्डली तुम्ही तुमच्या बेबीशी कसं इंटरॅक्ट करू शकता, त्या गोष्टी इन डिटेल त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि खूप छान आहे ते. तुम्ही 2 डेजचा कोर्स नक्कीच करा. मी 4th मंथला केलेलं, इनिशियली केलं तरीही चालेल तुम्ही, पण करा. 9 मंथमध्ये आले तरी केलं तरी चालेल, इट्स नेव्हर टू लेट. पण करा. 2 डेजचा कोर्स आहे, ते केलं की तुम्हाला सुद्धा कळेल की गर्भसंस्कार हे एक्झॅक्टली काय आहे आणि कसं केलं पाहिजे. सो ते करा. किंवा दुसरेही कुठे कुठे कोर्स असतील गर्भसंस्कारचे, ते तुम्ही केले तरी चांगलं आहे, पण करा. छान आहे. मला एक्सपिरियन्स पर्सनली खूप चांगलं मिळालं. आणि बाकी खाण्यापिण्याचं तर झालं, मी तुमच्याबरोबर शेअर केलं की मी सगळं काही खाल्लेलं, काय गोष्टी नाही, ज्या गोष्टी गरम पडतात, ज्या मला माहिती आहेत की ह्या गोष्टींनी मला त्रास होतो, जसं पपया खाल्ल्याने मला आधीपासूनच गरम पडायचं, सो ते मी गोष्ट अवॉइड करायची, क्रॅब्स अवॉइड करायची. बाकी मी सगळं खाल्लं आहे, टोटली एव्हरीथिंग. काय असं रिस्ट्रिक्ट केलेलं मला असं काहीच नव्हतं. आणि खूप लोकांचा हे पण प्रश्न होतं की एक्सरसाइज केली पाहिजे का नाही. सो माझ्या गायनॅकचं म्हणणं असं होतं की तू आधीपासून समज एक्सरसाइज करते, योगा करते, बिकॉज आता खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी योगा. जो तो मला भेटायचा तो बोलायचं, योगा करतेस का नाही, फिटनेससाठी करतेस का नाही, असा हा मला नेहमी प्रश्न असायचा. सो मी माझ्या गायनॅकला विचारलं. सो माझ्या गायनॅकचं असं म्हणणं होतं की तू समज आधीपासून योगा करते, मीन्स बिफोर प्रेग्नन्सी चालू होण्याच्या पहिल्यापासून, बिकॉज भरपूर सारे लेडीज असतात ते एक्सरसाइज डेली करतात आणि बिफोर प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्याच्या आधीपासून करतात. सो त्यांचं कसं फिजिकली माहिती आहे कुठले मुवमेंट्स कसं करायचे. तर माझ्या गायनॅकचं असं म्हणणं होतं की तू लास्ट मुवमेंटला करायला गेली, काय झालं तर तुला लिव्हर्स चालू होऊ शकतात. सो इट्स बेटर की तू वॉक कर किंवा
बटरफ्लाय कर, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कर. जास्त काही मोठे स्क्वॅट्स वगैरे मारायला जाऊ नकोस, त्याच्याने तुला लेबर चालू होऊ शकतो. सो ट्राय टू अवॉइड दोज थिंग्स, असं माझ्या गायनॅकचं म्हणणं होतं. पण तेच मी तुम्हाला बोलते की यू कन्सल्ट युअर गायनॅक, बिकॉज तुमच्या गायनॅकला माहिती असते तुमची बॉडी स्ट्रक्चर कशी आहे, काय आहे, बिकॉज ते 9 मंथ्स तेवढं स्टडी करतात. सो काही गोष्ट असतील तर तुम्ही तुमच्या गायनॅकला कन्सल्ट करा अँड अकॉर्डिंगली यू कॅन डू इट. सो मी पण 4th मंथपासून मी वॉक नेहमी करायची, डेली करायची. सो माझं असं म्हणणं होतं, खूप लोकांचं असं असतं की तू काय बोलते फिजिकल फिटनेसबद्दल, तुझं सी सेक्शन झालं आहे. सो माझं असं तेव्हासुद्धा मत होतं सी सेक्शन हो का नॉर्मल हो डिलिव्हरी, पण आपली फिटनेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कोणतेही असू दे, सर्कमस्टन्सेस असतात की ज्याच्याने तुमची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही किंवा सी सेक्शन डिलिव्हरी होते, पण तुम्ही मेंटली फिजिकली फिट पाहिजे. म्हणून तुमच्या बॉडीला तुम्ही जेवढं काही पॉसिबल असेल तेवढं तुम्ही करा. सो माझं असं होतं की नॉर्मल होत सी सेक्शन होत, दॅट इज ऑल टुगेदर तेव्हाचं आहे. पण मला आता फिजिकली फिट राहायचं म्हणून मला वॉक करायला आवडायचं. मी डेली वॉक करायची, 20 मिनिट्स का न मी वॉक करायची. फ्रॉम 4th मंथ ऑनवर्ड्स मी करायची. ज्या दिवशी पाऊस पडायचं, बाहेर नाही जमायचं, मी घरी वॉक करायची, 20 मिनिट्स करायची, मला बरं वाटायचं. सो तुमच्या बॉडीला जास्त स्ट्रेस देऊ नका की कोण तुम्हाला बोलते वॉक करा म्हणून करा. जेवढं तुम्हाला जमेल, जेवढं जमू शकतं तेवढंच वॉक करा. असं नाही आहे की वॉक केलं तरच तुमचं नॉर्मल डिलिव्हरी होईल, दॅट इज ऑल टुगेदर म्हणजे वेगळी गोष्ट आहे. ते तुमच्या शेवटी ॲट द एंड बेबीचं पोझिशन, त्या गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे मॅटर करतं या गोष्टीमध्ये, की तुमची नॉर्मल डिलिव्हरी किंवा सी सेक्शन. पण तुमचं फिजिकल फिटनेस इज इम्पॉर्टंट. म्हणून फिजिकली मेंटली तुम्ही कसे हॅपी राहू शकतात त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. सो फिजिकल फिटनेसबद्दल हे होतं. तर या सगळ्या गोष्टी मी थ्रूआउट फॉलो केल्या. मला ज्या आवडायच्या त्या गोष्टी मी करायची. इग्नॉरन्स इज द बेस्ट मेडिसिन. नाही आपल्याला पटत तर लक्ष द्यायचं नाही. आफ्टर ऑल आपलं आणि बेबीचं हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट. सो या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या आणि प्रेग्नन्सी वॉज व्हेरी नाईस. एन्जॉय केलं मी थरली. आणि देन ब्युटिफुल असं सोल न्याना केम इन माय लाईफ, इन आवर लाईफ. तर मज्जा आली, छान होतं प्रेग्नन्सी जर्नी वॉज नाईस. तर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असेल तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये विचारा. काही मिस आऊट झाले असेल तर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करून सांगेन. अजून काही विचारायचं असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया अजून डिटेलमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं न्यानाची काय रुटीन आहे फ्रॉम डे 1 किंवा आत्ता ती 10 मंथ्सची होईल तर तिचं काय खाण्याचे हॅबिट्स आहेत, काय आहे ते मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. तोपर्यंत मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या प्रेग्नन्सी जर्नीची लिंक दिली आहे, ती जाऊन बघा. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.